चला तर मंडळी, गावाकडे आलोय म्हटल्यावर गावरान बेत तर झालाच पाहिजे आणि गावरान बेत चुलीवरच्या स्वयंपाकाशिवाय तर अपूर्णच आहे. म्हणूनच मी चुलीवरचा झणझणीत असा मच्छी रस्सा आणि त्याचसोबत कुरकुरीत असा मच्छी फ्राय करते. हा आवाज ऐकल्यावरती तुमची भूक दुपटीने वाढली असेल हे तर नक्कीच. जोपर्यंत चुलीवर केलेल्या गावरान पदार्थांचा स्वाद घेत नाही तोपर्यंत मला तरी वाटत नाही मी गावाकडे आले. कोण कोण माझ्यासारखं शहरात राहून गावाकडचे पदार्थ आणि चुलीवरचा स्वयंपाक मिस करतात त्यांनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या गावाकडची आणि आईच्या हाताची चव आठवेल. मच्छी फ्राय करण्यासाठी सर्वात आधी इथं मी अर्धा किलो एवढे कटला मासा घेतलात. मासे स्वच्छ धुवून कट देऊन बाजूला ठेवलेत. धरण गावाजवळ असल्यामुळे मासे अगदी ताजे आहेत. मच्छी रस्सा बनवण्यासाठी देखील कटला माशांचाच वापर करते. त्यांना आधीच छोटे पीस मध्ये कट करून आणायला सांगितले होते. साफ करून बाजूला ठेवलेत. आता इथे मी फिश फ्राय करण्यासाठी स्वच्छ धुतलेल्या माशांमध्ये 1 चमचा मीठ, 1 लिंबूचा रस आणि त्याचसोबत 1 चमची हळद टाकून छान असं मॅरिनेट करून घ्यायचंय. माशांना मीठ, हळद आणि लिंबू छान पद्धतीने एकसारखा लावायचा आहे. माशांच्या आतमध्ये देखील म्हणजे पोटामध्ये देखील लिंबूचा रस आणि हळद छान पद्धतीने लावायचे, म्हणजे मासे अगदी छान मॅरिनेट होतील. माशांना मीठ हळद लावताना एक काळजी घ्या, काटे लागतील, थोडं सांभाळून लावायचंय. त्यानंतर रस्सा बनवण्यासाठी जे माशांचे पीस केले होते त्यांना देखील हळद, मीठ आणि लिंबू लावून घ्यायचंय आणि छान पद्धतीने असं टॉस करून सर्व एकजीव करून घ्यायचंय. लिंबू लावणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही नाही लावला तरी देखील चालेल. आता आपण फिश फ्राय करण्यासाठी छोटंसं वाटण तयार करायचंय. त्यासाठी मिक्सर जार मध्ये मूठभर एवढी कोथिंबीर, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि त्याचसोबत तिखट 2 ते 3 हिरवी मिरची. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. जाडसर वाटण वाटायचंय, पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. त्यानंतर एका प्लेटमध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धी चमची हळद, 1 चमचा गरम मसाला, त्याचसोबत तयार केलेलं वाटण टाकायचंय आणि छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय. हवं असल्यास यात तुम्ही लिंबूचा रस घातला तरी देखील चालेल, पण मी सुरुवातीलाच मासे मॅरिनेट करताना लिंबूचा वापर केलाय म्हणून इथं मी लिंबू घालत नाहीये. आपलं ओलसर असं वाटण तयार झालंय. आता दुसरीकडे मी एका प्लेटमध्ये बारीक रवा घेतलाय, 2 ते 3 चमचे एवढा. त्यामध्ये मी 1 चमचा एवढा लाल मिरची पावडर, अर्धी चमची हळद आणि 1 चमचा एवढा गरम मसाला घालते. तुम्ही हवं असल्यास यात चिकन 65 मसाला टाकला तर अजूनच फिशची चव वाढेल. इथं छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय. रवा आणि मसाले छान एकजीव झाले, लगेच मी माशांना मसाला लावायला घेते. मसाला म्हणजे जो ओला मसाला आणि वाटण मिक्स करून जो तयार केला होता तो मसाला इथं आपल्याला माशांचा आतमध्ये आणि बाहेर देखील अगदी भरभरून लावायचा आहे. मसाला लावताना माशांना कट देऊन छान आतपर्यंत मसाला भरायचा आहे, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर माशांचा आतपर्यंत छान उतरतो. त्यानंतर बारीक रव्याची कोटिंग वरून करायची आहे, जास्त करायची नाहीये किंवा जास्त दाबून रवा लावायचा नाहीये, नाहीतर मासे आपले अगदी तेलगट होऊ शकतात. याच पद्धतीने सर्व माशांना मी मसाला लावून आणि बारीक रव्याची कोटिंग करून घेतली. आता चुलीवरती मी तवा ठेवते. चुलीला छान जाळ लागू द्यायचा आहे आणि तवा छान गरम होऊ द्यायचा आहे. जोपर्यंत तवा गरम होतोय तोपर्यंत राहिलेल्या माशांना मी इथं रव्याने कोट करून घेते. आपला तवा छान गरम झालाय, त्यावरती मी 3 ते 4 चमचे एवढं तेल टाकते. तेलाचा वापर आपल्याला अगदी कमी करायचा आहे. कमी तेलामध्ये कुरकुरीत आपल्याला फिश फ्राय करायचे. तेल आणि तवा छान तापून गेलाय, त्यावरती एक एक करून आता मी मासे ठेवून घेते. एका बॅच मध्ये मी इथं 3 मासे फ्राय करणार आहेत. एक बाजू फ्राय व्हायला कमीत कमी 3 ते 4 मिनिटं आपल्याला द्यायची आहेत. मासे कुठलेही असो, मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही. अगदी कमी वेळेत आणि कमी आचवरती देखील मासे छान पद्धतीने शिजून होतात. त्यामुळे माशांना आपल्याला मधोमध चेक करत राहायचंय. आणि मेन म्हणजे आपण मासे चुलीवर करतोय त्यामुळे जाडकडे लक्ष द्यायचंय, जाड कमी जास्त करत राहायचंय. आता इथे एका साईडने मासे छान क्रिस्पी झालेत आणि शिजले देखील आहेत. आता इथं मी बाजू पलटवून घेते. मासे पलटवून आता दुसरी बाजूने देखील आपल्याला छान शिजवून घ्यायचंय. एका बाजूने शिजायला 2 ते 3 मिनिटं एवढे लागले. आता पुन्हा मी झाकण झाकून दुसरी बाजू देखील छान शिजवून घेते. 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. दुसऱ्या बाजूने देखील मासे चेक करून बघते. अगदी छान पद्धतीने मासे शिजले देखील आहेत आणि त्याचसोबत अगदी कुरकुरीत देखील आहेत. तेल कमी असलं तरी देखील मासे अगदी कुरकुरीत आणि क्रिस्पी आणि चविष्ट तर होणारच आहेत, कारण ते चुलीवर करतोय आपण. दोघी साईडने अलटून पलटून छान क्रिस्पी होईपर्यंत मासे मी इथं फ्राय करून घेतलेत. टोटल मला 5 ते 6 मिनिटं लागलेली आहेत एक बॅच फ्राय करायला.
आपले मासे वरून जेवढे क्रिस्पी आणि कुरकुरत आहेत तेवढेच आतून ज्युसी आणि सॉफ्ट देखील शिजलेले आहेत। इथे एक पीस मी तुम्हाला चेक करून दाखवते, त्यावरनं तुम्हाला कळेलच मासे किती छान शिजलेत आणि ज्युसी देखील झालेत। आता मच्छी रस्सा बनवण्यासाठी वाटणाला काय काय लागतंय ते तुम्हाला दाखवते। इथं मी एक मोठी साईजचा कांदा, त्याचसोबत 2 हिरवी मिरची, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, कोथिंबीरीच्या काड्या, एक टोमॅटो आणि त्याचसोबत अर्धी खोबऱ्याची वाटी किसून घेतलेली आहे। सुरुवातीला कांदा, खोबरं, लसूण, आलं आणि हिरवी मिरची मी भाजून घेते। वाटण भाजलं जातंय तोपर्यंत तुम्हाला खाली दिसतच असेल की जाळमध्ये मक्काचं कणस देखील टाकलीत। तर गावाकडे आलोय आणि मक्काचा सीझन देखील चालू आहे, म्हणून चुलीवर भाजलेल्या मक्काचा आस्वाद तर घेतलाच पाहिजे। आता इथे वाटण देखील बऱ्यापैकी भाजून झालंय। भाजलेलं वाटण आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। भाजलेल्या वाटणामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे आणि मिक्सर जारमध्ये छान बारीक असं वाटण तयार करून घेतलंय। आता इथं मी चुलीवरती कढई ठेवली, त्यामध्ये 3 ते 4 चमचे एवढं तेल घातलंय। तेल गरम झालं की तयार केलेलं वाटण मी त्यात टाकून घेते। कोथिंबीर जास्त घातल्यामुळे भाजीला चव छान येते आणि रंग देखील छान हिरवा येतो। आता हे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचंय किंवा त्याचा छान वास येत नाही तोपर्यंत। इथं बघू शकता छान कडेने तेल सुटलंय, वाटण देखील छान भाजून झालंय। आता त्यात मी सुके मसाले घालते। इथं मी 2 चमचा एवढं लाल तिखट घातलंय, 2 चमचा इथं मी गरम मसाला घालते, त्याचसोबत अर्धी चमची एवढी हळद। तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण वाटण करताना देखील हिरवी मिरचीचा वापर देखील केलाय। आता हे मसाले आणि वाटण छान एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायचंय। त्यानंतर हळद मीठ लावलेले मॅरिनेट केलेले जे मासे होते ते मासे त्यात टाकून घ्यायचे। त्या पद्धतीने भाजी करताना मी मासे अगदी वाटणामध्येच त्यांना परतवून घेते आणि त्यानंतर त्यात पाणी ऍड करते। बऱ्याच ठिकाणी हे मासे आधी तळून घेतात आणि त्यानंतर भाजीचा रस्सा उकळल्यानंतर त्यात मासे ऍड करतात। ह्या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता वाटणामध्ये मासे परतवून घेतलेत, त्यानंतर त्यात मला हवं तेवढं मी इथं 1.5 ग्लास एवढं पाणी घातलंय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा भाजी जेवढी घट्ट आणि पातळ हवी असेल त्यानुसार त्यात पाणी ऍड करा आणि भाजीला छान 1 ते 2 उकळी येऊन 1 ते 2 मिनिटापर्यंत मासे शिजवून घ्या। भाजी शिजते तोपर्यंत इकडे भाकरी थापायला घेतल्यात। भाकरी मात्र माझ्या नणंदबाई बनवतायत। माझ्याहून जास्त सुरेख आणि मोठ्या मोठ्या भाकरी त्यांना येतात। छान पद्धतीने भाकरी थापून घेत आहेत। अगदी मोठी अशी भाकर बनवून तयार आहे। आता त्या तयार झालेली मोठीशी भाकर आता तव्यावरती गेली आहे, वरून त्यावरती पाणी लावलंय आणि मस्त अशी एका साईडने भाजून झाली आहे। आता पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने देखील छान ही भाकरी खरपूस होईपर्यंत भाजून तयार झाली। मासे देखील आपले छान शिजून झालेत, माशांचे डोळे वरती आले म्हणजे समजा भाजी शिजून गेलीत। तयार इथं आपला गावरान मच्छी रस्सा, त्यासोबत कुरकुरीत मच्छी फ्राय। नक्कीच ही गावरान थाळी ट्राय करा, कशी झाली मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया छानशा रेसिपी सोबत।